म्हणजे केला आपलं आपलं स्वकल्याण आहे, ज्याच्यासाठी आपण जन्माला आलो ना. देवेजीला जे भजना घुमटा, त्या भगवंताकडून आपण हा नरदेह मागून घेतलाय. अत्यंत असा दुर्लभ असा आपला देह मिळाला आहे. या देह मिळाल्याचं काय करायला पाहिजे ते काही लक्षात येत नाही. चनोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. आपल्याला तरुण जायचं आहे, आपल्याला नरकाकडे जायचं नाही, स्वर्गाकडे जायचं नाही, आपल्याला भगवत स्वरूप होऊन जायचं आहे. अशा प्रकारचा उद्देश आहे. पण त्या उद्देशापृथ्वी ना भगवंतांचा अवतार होऊन प्रचार कसा केला. तो काही काळ गेल्याच्यानंतर त्याच्यावर काजळी येत असते. जसं आपण घरात दिवा लावला म्हणजे काजळी, दिवा चालतो, हळूहळू काजळी येते. पण त्याला दूर काढणारं कोणतरी लागतं. ती काजळी दूर गेली पुन्हा प्रकाश होत असतो. तशा प्रकार हा मधला काळ जो आहे, या काळामध्ये ज्या माऊलींनी आपल्या उद्धारासाठी ग्रंथराज ज्ञानेश्वरी निर्माण केली, आपला उद्धार व्हावासाठी आपलं नाव आहे गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद हरी प्रगती केली म्हटले. ग्रंथराज ज्ञानेश्वरी ना. एक महात्मा उदाहरण द्यायचे. एक श्रीमंताची मुलगी होती म्हणले, आणि त्या मुलीचं लग्न जमलं श्रीमंताच्या घरी. त्यांनी सांगितलं काय देणार. त्यांची आठ होती बा, आम्हाला कमीत कमी 1 किलो भर तरी सोनं द्यायला पाहिजे. पण हा जो मुलीचा बापाला हुशार होता, काही हरकत नाही म्हणजे आता 1 किलो सोन्याचा जो वरवाटा असतो, तो वरवाटा त्या मुलीच्या गळ्यात घातला. तिला काही खाता येणार, पेता येणार, काही करता येणार, परेशान झाली. काही दिवसाच्या नंतर तो बाप आला भेटायला. चला मला लेकीला भेटायला जाऊ. पाहिलं वाळून गेली. एवढ्या श्रीमंताच्या घरात दिली, ही वाळून कशी काय चालली. विचारायचं कसं काय बाई. हे म्हणजे तुम्ही सांगितलं त्याला 1 किलो सोनं पाहिजे. त्यांनी सोनं दिलं म्हणले, पण असं दिलंय म्हणले. तो बापही हुशार होता, वारकरी होता, माऊलीच्या पाणीचा होता. त्यानं म्हणलं काय हरकत नाही. तिला घेऊन गेला घरी, आणि मग त्याचे सोनागड छोटे 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 दागिने सुंदर करून घातले. आता तिची काही अडचण होईल का दागिन्याची. काही अडचण होणार नाही. मस्त खूप खाईल, खूप सुंदर. तशा प्रकारानं गीत आहे ना, गीता आहे ती गीता संस्कृत मध्ये आहे. भगवंताच्या मुखातून निघालेले वाक्य आहे, ते सर्वसामान्यांना कळणार नाही, त्याचा उपयोग होणार नाही, फायदा होणार नाही, त्यांना अवघड होईल. अशी गोष्ट लक्षात घेऊन माऊलींनी त्याच्यावर एक एक असे सुंदर असे दागिने म्हणजे गीता अलंकार ज्ञान ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद हरी प्रगट. सहज तो ब्रह्मानंद यांना मिळेल. ज्या ब्रह्मानंदाचा नाश कधी होत नाही असा तो ब्रह्मानंद आहे. त्याला कोणी घेऊन जात नाही, तो कधी विटत नाही, तो कधी खराबही होत नाही. असा असला जो आनंद आहे, तो आनंद या जीवाला मिळाला पाहिजे. त्या आनंदाची सर्वांच्या गोष्टी सुख येतही आणि जातही. सुख राहत नसतं, आनंद मात्र कधी जात नाही आणि कधी येत नाही. तो आहे तसाच, एकदा मिळाला की तो तसाच राहतो. तो आनंद सर्वसामान्याला मिळावा त्यासाठी माऊलीनं हा ग्रंथ ज्ञानेश्वरी निर्माण केला. तर अनेक साधू संतांनी मत बघायले, आणि आपल्या परिसरात असलेल्या जनाबाई आहेत त्यांनी सांगितले तुला काही कळावं वाटतं का, काही पाहावं वाटतं का, बस काही करू नका, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी. पण तुम्ही ज्ञानेश्वरी जर वाचली तर तुमचं सर्व काही होऊ शकतं. आणि ज्यावेळेस ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे अक्षर नाही, ते माऊलींच्या गुरुदेवांचं कृपेचं वैभव आहे. आजच्या राज्यात शेवटी शेवटी म्हटलेलं म्हणलं हा ग्रंथून आहे वैभव ते कृपेचे. माझ्या सद्गुरुनाथांची मूर्तिमंत हे वैभव आहे, कृपा आहे. ज्ञानेश्वरीचं महत्व खूप आहे, आणि त्या ज्ञानेश्वरीनं आपल्या सगळ्यांचं कल्याण व्हावं अशा प्रकारचा उद्देश मनात ठेवून, आणि ती सर्वांना घडली पाहिजे. आणि मधल्या काळामध्ये सप्ते भरपूर आहे होतात. पूर्वीच्या काळी भागवत कधीतरी कुठंतरी व्हायचं, केव्हा तरी व्हायचं. रामकथा तिथं पाहायचंच काम नाही, आणि शिवपुराण तर माहीतच नव्हतं. फक्त असायचं काकडा असायचा, आणि गाथा भजन असायचं, आणि प्रवचन असायचं, सायंकाळी हरिपाठ असायचा, अशी प्रथा होती. पण तो काळ गेला म्हणजे असं होतच असतं.
पण त्या पुन्हा तसा उद्धार व्हावा म्हणून काही लोकांच्या मनात आलं की ज्ञानेश्वरीचं पारायण ठिकठिकाणी झालं पाहिजे. त्यापैकी अनेक महात्मे आहेत, त्यापैकी आपल्या परिसराचे पंडित महाराज डाके त्यांनी ते मनावर घेतलं. त्यांनी सांगितलं आता मी तुमचं काही करणार नाही, फक्त ज्ञानेश्वरीचा प्रसारच करेल, माझी अशी इच्छा आहे. त्यांना सहज भेट झाली, काही हरकत नाही, बिलकुल हे खरंच चांगलं आहे ना. ते त्यांनी हाती घेतलं. या गावातून त्या गावात अशी ज्ञानेश्वरी 7-7 दिवस ते कार्य त्यांनी पहिलं मानवतला केलं. मानवतच्या नंतर शिरूला झालं. असे त्यांनाही लोक जुटत गेले आणि यावेळी शिरूर चालू आहे. तो म्हणजे अत्यंत उत्स्फूर्त फार मोठा सोहळा, भूतोल भविष्यती म्हणायला त्याच्यावर मोठे होते, लहान होते, पण खूप आगळा वेगळा असा तो सोहळा झाला. सर्वांनी त्याला सहकार्य केलं. बऱ्याच लोकांनी तो पाहिला सोहळा. आणि माझा काही महाराजांचं म्हणलं पुढं काय एवढं झालं म्हणजे झालं का, ते थांबलं नाही पाहिजे, कार्य वाढलं पाहिजे. मग हे लक्षात घेऊन आपल्या परिसराचे असलेले जे श्री हरिभक्ती पारायण मंडळी आहेत ना, त्यांनी पंडित महाराज या ठिकाणी बोललो, विष्णू महाराज असतील, दत्ता महाराज असतील, आणखी बरेचसे महाराज सिद्धेश्वर मंदिरात, आणि सांगितलं पुढे आम्ही जिंतूर तालुक्यात घेऊन येऊ. म्हणलं फार चांगले बाब, काय हरकत नाही ना. आपल्या परिसरात बाकीचे कार्य बरेच आहेत. तसं 12गाव ग्रुप आहे, खूप मोठं कार्य आहे 12गाव ग्रुपचं. सगळीकडे नाही, 12 गावचं राहिलं त्याचा प्रसार जास्त झाला पाहिजे. कारण ह्या पुढच्या पिढीला अत्यंत गरज आहे संस्काराची. आपलं झालं, आपण आणखी काय आणखी 5, 15, 20 वर्ष लावू, पण यांना आणखी जीवन आहे, यांचे लेकर जीवन आहे. आणि हा काळ खूप इतका बिकर काळ आहे. आपली संख्या वरचीवर घडत राहील, त्यांची संख्या वाढायला लागली. त्यांचा राजा आला तो आपल्याला काय काही जसं छत्रपती शिवाजी महाराज समजा झाले नसते तर आज आपल्या सर्वांना नमाज पाळावा असता, मस्जिदीत वाढवल्या असत्या. हो, कोणाला चेंडी स्वतः निश्चित, कोणाला गण लावता आला असता, कोणाला काही करता आलं असतं. या सगळ्या गोष्टी बुडून गेल्या असत्या. तो काळ पुन्हा येऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी क्रांती केली तशा प्रकारचे हे जे आहे आपलं आपण जे कमवलंय सगळं ऐश्वर सुख जे काय ते आपल्या मुलाबाळांना ते मिळालं पाहिजे, त्यांना ते भोगायला मिळावं, यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून या ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्तानं निर्व्यसनी गाव झाले, बऱ्याच ठिकाणी काय भांडणं तन्न असेल, काय बरेचसे त्याचे खूप खूप भाग झाले काय है ना. त्याचा वेळोवेळी जसं तुम्हाला महात्मे सांगते तुमच्या लक्षात येईल. असं भरपूर मोठं कार्य ज्या ठिकाणी काही होतं त्या ठिकाणी पारायण झाले, अनेक प्रकारचे फायदे, तो फायदे आपल्या तालुक्यालाही व्हावं म्हणून ह्या दोघांनी केलं. पण आता ते हो बाकीचे सुरुवातीला सिद्धेश्वर मध्ये तुम्ही दोघंच होते, सिद्धेश्वर मध्ये तुम्ही दोघंच होते. हे यांच्या लक्षात आलं आपल्या तालुक्यात थोराचे कार्य फार मोठं झाले. आता मोठं कार्य समजा जर त्याच्यावर मोठं झालं फार चांगले, लहान झालं पण आपल्या गावाची बदनामी, तालुक्याची बदनामी त्या भीतीमुळं यांनी सांगितलं ठीक आहे आपण करायचं आहे, पण आता आपण आपलं इथून करू. ती सुरुवात जी आहे, जसं माऊलीने सुरुवात केली भागवत धर्माची, तशी या फिरत्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची जी आहे प्रारंभ आहे, पाया आहे आज आपल्या दहेगाव म्हणून आहे, तिकडं देवे गाव आहे आणि दहेगाव आहे, थोडं साम्य आहे. आणि तेव्हा जसं कुठल्या जीवा पाजवतो पण त्या तेल पाहिजे असतं बा. जर तेल नसेल तर जीवा काय होणार आहे, थोडा वेळ नाही. तसं आपल्या सर्व परिसरात असणारे वैभव सगळ्या महाराज जे आहेत त्यांनी सांगितलं की मी जिम्मेदारी कार्य करणार म्हणून आपल्याला कुठल्या प्रकारची काही कमी पडणार नाही है ना, काहीच कमी पडणार. एवढे महात्मे महात्मे असते तर सहज आपले कार्य होईल. आपण त्यात सर्वांनी सहभागी व्हावं. आणि आता तुम्ही थोडासा ग्रुप वाढ व्हावं लागेल. आता बेगावच्या लोकांना 12 गावच्या मंडळी फार जिम्मेदारी तुमच्यावर आहे. भजनी मंडळ कुठं नसलं त्यांनी काही ठिकाणी भजनी नव्हते, काही ठिकाणी मरण नव्हता, काही ठिकाणी विना होता, अशा ठिकाणी कार्याचे कीर्तन केले. पण आता हे तुम्ही सर्वांनी थोडासा वेळ काढायचा. आतापर्यंत आपण प्रपंचाला भरपूर केले, पण आता माऊलीसाठी आपण आपल्या उद्धारासाठी आपण करा सोडून संसार बंधन तोडावी होते. तर आपण आपल्या जागा आपुल्या हितावो असे जागता धन्य माता पिता. तर आपण आपले हित कशात आहे तसे जागे झालं पाहिजे. त्याचा आनंद देवाला वाटतो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. मग आपण आता केले, ती ही जिम्मेदारी तुमच्यावर. तुम्हाला मी एक विनंती करतो किंवा तुम्ही ज्या वेळेस समजा सांगते त्या ठिकाणी येऊन पुढच्या गावचा जो आहे सोहळा साजरा करायचा आहे
गायक असतील, वादक असतील, बघा विष्णू महाराज तुम्ही जा बाई. हो, कारण त्यांना आमच्या आश्रमातले विद्यार्थी नाही का त्यांची पत्नी म्हणजे जा बाई. मग हे काय आपल्या वर्ष हळूहळू सज्जन महाराज आहेत, सज्जन महाराजचे मुलं होते आपल्या आश्रमात. ही तुमची माझी तुम्हाला सर्व विनंती आहे, तुम्हाला मी काही मागितलं नाही. विद्यार्थी सेवा बनलं, विद्यार्थी ठेवले पण विद्यार्थी तयार झाले, चांगले घडले. आता ही जिम्मेदारी की हा जो वेळ इवलेशे रूप लावे म्हणतात, हा वेळ खूप वाढला पाहिजे. हा, आणि तिथं पांडुरंग कदम आहे, त्याची थोडी टेक्निक घ्या. त्या तो सत्ता जो उठला त्या पांडुरंग कदम मुळे उठला. अगोदर कोणा प्रसाद एवढा माहित नव्हता, पण ती फार हुशार मुलगा आहे, तर खूप प्रसिद्धी केली. हो, तशी प्रसिद्धी आपल्या हे कार्याची होते हळूहळू. आणि प्रत्येक गावात महाराजजी असे 5-5 तरी लोक तयार करा, प्रचारक. 5-10 जेवढे प्रचारक होते तेवढे त्याचा ग्रुप केला प्रचारक पुढच्या गावाला. जशी त्यांची ती टेक्निक आहे तसे एकदा बसून आपण बैठक काय आता झेंडे कमी आहेत, काय ज्या ज्या गोष्टी कमी आहेत ते काय आता सगळ्या महाराजांनी सांगतो काय कमी पडणार, आपलं काहीच कमी पडणार नाही है ना. असे महात्मे, थोर महात्मे आपल्या लाभ देण्यात आपलं त्यांना काहीच नाही, त्यांना बेसही नव्हता, काहीच नव्हतं, त्यांना तुटत गेले. आपल्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आपण सर्वांची मना घ्यावं, महिला मंडळातून मना घ्यावं. आणि पुन्हा ज्ञानेश्वरी तुम्हाला त्या संस्थांची मिळाली म्हणजे खूप चांगलं आहे ना. त्या संस्थांचा माऊलीचा प्रसाद म्हणजे साक्षात माऊली त्या ठिकाणी तुमच्या इथं आले. हो, म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी माऊली भेटली नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात माऊलीच. ती माऊली या ठिकाणी आली, त्याचा प्रसार असा होईल तसा हे करा. आणि नवीन पिढीला घडवा. तुमच्या दहेगावचे बरेच विद्यार्थी गुरुकुल होते, पहिला गजानन जाधव होता, आणखी काय बरेचसे राम आहे, असे विद्यार्थी घडले. आणि ह्या 2 वर्षात पुन्हा बंद झालं. तुम्हाला वाटतं का आम्ही संन्यास देतो काय की संन्यास असं नुसते पहा. आणि तुम्ही किती म्हणजे घ्यायचं नाही तर घेतल्याशिवाय राहणार नाही, आणि आम्ही द्यायचं म्हणजे कोणी घेणार नसतं. म्हणजे भीती सोडून द्या. आम्ही दिसायला संन्यासीतून आहेत, वारकरी गुरुजींच्या आम्ही परंपरेतले आहोत. आम्ही दिसायला संन्यासीतून आहेत, वारकरी. तसं महादेव पहिले वारकरी कोण असते, महादेव आहे. तसा पहिले अशा वारकरी शंकराचार्य, शंकराचार्यांचे स्तोत्र आहे, महायोग पीठे तथे भीमरत्या परमपुण्य काय जातो म्हणून. शंकराचार्य भगवान जे आहेत आमचे आद्यगुरु तेही वारकरीच होते, आम्हीही वारकरी आहेत. अशी भीती बाळगायची नाही. मुलं असो मुले असो. आता तुमच्या इथलाच संतोष येत असतो शिकवायला ना. संतोष पहिला आमच्या 2 दिवस काहीतरी राहिला, खिचडी काहीतरी केली ती वाटतं म्हणलं ते उष्ट टाकून द्यायचं असते. आपले लोक ते घाबारला म्हणला हे खाऊ घालायचं म्हणलं, विशेष पोळून गेला. पण ते 2 दिवस का होईना अन्न खाल्ल्याच्या नंतर ते वाया जात नसतं. तो आता किती घडला चांगला, तो आता विद्यार्थ्याचा ग्रोथ आहे. असे आणखी विद्यार्थी म्हणजे घरची परिसरात घडतील. आपल्याला बाहेरचे विद्यार्थी बोलवायचं काम पडणार नाही. म्हणून या विद्यार्थी संस्थाला म्हणून गुन्ह्याच्या त्याचा आणून सोडवा. आपली फीस वगैरे काही नाही है ना. दिली तर ठीक आहे, नाही दिली ठीक आहे, विचारा समजता ना, तसं काही नाही. म्हणून हा जो आता हे रोपटा आहे हे आपलं गेलं पाहिजे. धांगर साहेब म्हणजे पहिले दुरेच परिस्थिती त्यांच्या गावाला पण मी असतो, तिथं गुरुजी थोडा खूप मोठा करतात. हे वाढत जावं आणि आपण सर्वांनी त्यासाठी तत्पर. सगळ्यात जास्त जिम्मेदारी ही तुमची आहे बघा. आता आपल्या जयगावच्या मुली असतात त्या मुलीला प्रेरणा करा, नंदायला प्रेरणा करा, आणखी आपल्या सगळ्या परिसरात प्रेरणा करा. आणि रोज ज्ञानेश्वरीची एक का होईना पारायण, एक पान वाचायलाच पाहिजे. ज्ञानेश्वरी ही कधीच वाया जात नाही. जसा खरी साखर आहे, खरी साखर समजा वरून पडली खाली फुटली, त्यातला बारीक बारीक कण असेल तरी ते गोड लागतात, करू लागतात. तसं ज्ञानेश्वरी एक ओळीक असना तुम्ही जेवढं ती वाया जाणार नाही. तुमचं निश्चित कल्याण केल्याशिवाय राहणार नाही बा. म्हणून आपल्या तो ग्रुप आहे ना, तो ग्रुप करायचं, एक रोजचं पान टाकीत आता सुरू करायचं. आणि या पवित्र काळात प्रारंभ झालाय ना, चैत्र सुद्धा प्रतिपदा हे रामनवमी हा नवरात्र आहे. या नवरात्रात शेतकऱ्याला भरपूर काम असतात, कारण सगळी सुगी आलेली असती. पण सगळं एवढं येऊन सगळ्या अनेक प्रकारच्या अडचणी असूनही आणि वाटोळीमध्येही तुमच्या गावानं दिवा लावला. मग तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. हे काय अशा करणं म्हणजे सगळ्याला काम असतात, पण दत्ता भवन असलं म्हणा, तुम्ही सर्वांनी म्हणा घेतलं. आणि पुन्हा आणखी तुमची एक विशेषता मला खूप कौतुक वाटलं. म्हणजे करायचं ठरवणं सुद्धा पडणं. पण ते म्हणजे महाराज आम्ही सगळ्या मुली बसवल्या. खरंच मुलीला विटाळ नसतो. मग घरची पूजा की अशी असं सुद्धा पडले की मुलीला करायला लावली पाहिजे, बंद करायची नसते. म्हणून तेही तुमचं कौतुक करावं. थोडं असेच प्रेरणा वर्ष होतो गावाला हवा. तुम्ही एक त्याचा नकाशा तयार करा मस्त पद्धतशीर, असं म्हणजे फिरत गेलं कसं जसं कार्य वाढेल. आपण शेवटी समारोप आहे माऊली
आपले करतील. हा, जिंतूर होईल, कुठं होईल, कुठं तरी होईल, काही ना काहीतरी ट्रेंड होईल. नाही कुठंच नाही होत, आपले बाबा आहेत. कावीला आहेतच नाही. मोठे महान संत होऊन चित्र काय कमी पडणार आहेत, ते सगळे पाहतील. कुठं कुठे होईल समारोप. आपण खूप चांगल्या प्रकारे अशा प्रकारचे माझी सर्व इच्छा आहे, आपण सर्वांनी ती करावी आणि आपण ते सर्व करतात आणि करण्याचं सामर्थ्य मारुतीरायाने द्यावे, अशी बाबजीराय सच्चनी प्रार्थना माझी 2 शब्द यात थांबतो.